नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती, सरळ सेवा आणि सर्व स्पर्धा परीक्षा करता उपयुक्त असणारे गणित आणि बुद्धिमत्ता या भागावरून घेण्यात येणारे प्रश्न हा एक टेस्ट सिरीज आहे। आपण जी वर्गामध्ये चालवतो या टेस्ट सिरीजचे जे काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण आपल्याला इथे घ्यायचं आहे। तर मग वेळ न घालवता आपण जे काही प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत ते प्रश्न आपण पाहू। दर्जेदार प्रश्न आहेत, सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनी पाहायचे जेणेकरून पेपरच्या दृष्टीने असतील तसेच सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आपण हे प्रश्न महत्त्वाचे आहेत। येणारी कंबाईन असेल या पेपर करता आपलं काय होईल तर रिव्हिजन होईल आणि हे जे काही सेट आहे हा सेट तुम्हाला लागत असल्यास तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती मेसेज करा जेणेकरून तुम्हाला याचा सेट पाठवला जाईल। पहिला प्रश्न अतिशय सोपा, असे प्रश्न पोलीस भरतीला विचारले, सरळ सेवेला सुद्धा विचारलेले आहेत आणि येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे। टाइम आणि इंटरव्हलचा प्रश्न 4 वाजता 4 टोल देण्यास 12 सेकंद लागतात, तर 8 वाजता 8 टोल देण्यास किती वेळ लागेल? विद्यार्थ्यांना वाटतं की 8 वाजता 8 टोल देण्यास 8 सेकंद लागतात आणि तो 8 ला बरोबर करतो, त्याची असणारी चूक असते। हा असा प्रश्न जेव्हा तुम्हाला येतो तेव्हा हा वेळ महत्त्वाचा नाही, नेहमी लक्षात घ्या। 4 टोल देण्यास 12 सेकंद लागतात, पण त्यातला पहिला टोल जो आहे त्याला म्हणजेच पकडायचं नाही, आपण पकडायचं 3 टोल वाजण्यास 12 सेकंद लागतात, एक टोल कमी यायचा। मग 3 टोल वाजण्यास 12 सेकंद लागतात, तर 8 वाजताचा टाइम घेऊ नका, 8 टोल देण्यास तिथेही एक कमी करायचा आणि म्हणायचं 7 टोल देण्यास किती वेळ लागेल? 1 सेकंद इतका वेळ लागेल। टोटल 50 प्रश्न आहेत, मी पहिले 25 घेणार आहे आणि पुढचे 25 दुसऱ्या भागामध्ये घेणार आहे, ठीक आहे। हा मोठा व्हिडिओ होईल, सगळा प्रश्न सविस्तर विश्लेषण घ्यायचे आपल्याला। मग याचं तिरकस गुणाकार होऊन क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाकू आणि त्याला सोडू। बघा सर्व प्रश्न दर्जेदार आहेत म्हणून सर्व प्रश्न बघा। 7 गुणिले 12 भागिले 3 बरोबर वेळ, तर वेळ किती येईल तुम्हाला? 3 1 3, 3 चोक 12, 7 गुणिले 4 7 चोक 28 सेकंद। 28 सेकंदाचा वेळ लागायला पाहिजे। पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर होतं, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं 28 सेकंद। लिहून घ्या, असा प्रश्न लिहून घ्या। या प्रश्नाचं PDF तुम्हाला टाकलं जाईल। आपण जवळपास असे एक 200 प्रश्नाचा आहे आणि एक 900 प्रश्नाचा आहे, म्हणजे टोटल जवळपास 1100 प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करू। जसा वेळ असेल 25-25 चे सेट त्यामध्ये आपण तयार केलेले आहेत, हे सगळे सेट आपण घेणार आहोत, ठीक आहे। पुढचा प्रश्न दर्जेदार प्रश्न आहेत, गडबड करायची नाही, गडबड करताना तर प्रश्न चुकून जाईल। प्रश्न व्यवस्थित वाचा आणि मग त्याला सोडवण्याचा प्रयत्न करा, गडबड करू नका। प्रश्न काय बघा, एका छावणीत 1200 सैनिकांना 20 दिवस पुरेल इतका अन्न पुरवठा आहे, 8 दिवसानंतर किती सैनिकांनी ती छावणी सोडावी? किती सैनिकांनी ती छावणी सोडावी म्हणले? विद्यार्थ्यांना असे प्रश्न सोडत असताना इथे एक प्रकार आहे की किती लोक त्यामध्ये आलेले आहेत आणि किती लोक सध्या आहेत असा तो प्रश्न आहे। मग याला सोडत असताना 1200 लोकांना किती दिवस अन्न पुरणार आहे? 20 दिवस, पण 8 दिवस त्यांनी ते खाल्लंय, याचा अर्थ 1200 सैनिकांना ते अन्न किती दिवस जाईल? 12 दिवस जाईल। किती सैनिकांनी छावणी सोडावी म्हणलेत ते, म्हणजे दुसऱ्या गटातले आधी मजूर काढून घेऊ किती असतील तर, ठीक आहे, M2, आणि त्यांना ते धान्य किती दिवस पुरेल? 30 दिवस। हा 30 इकडे आला, 1200 गुणिले 12 भागाकारामध्ये 30 बरोबर M2 ची किंमत काढून घेऊ। 0 ने 0 काटला, 3 चोक 12, 12 चोक 48, 480 ला गोल करायचा प्रयत्न करू नका, 480 आलं म्हणजे उत्तर नाही। 480 हे दुसऱ्या गटातले मजूर आहेत, त्यांनी म्हटलं होतं किती सैनिकांनी छावणी सोडावी, दुसऱ्या गटात 480 राहिले म्हणून इथे सोडत असताना 1200 वजा 480 तुम्हाला करावं लागेल। मग 1200 मधून 400 गेले तर 800 आणि 800 मधून 80 गेले तर 720, याचा अर्थ 720 तुमचं उत्तर आहे। पर्याय क्रमांक 2 हे पर्याय उत्तर बरोबर आहे, हे उत्तर नाही। आलं की गोल करू नका, 780 720 तुमचं उत्तर यायला पाहिजे होतं। पर्याय क्रमांक जो 3 आहे, सॉरी 2 आहे,
तो पर्याय क्रमांक 2 यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे. व्यवस्थित सोडवा. काही अडचण आल्यास तुम्ही मला संपर्क करू शकता. असे प्रश्न दर्जेदार प्रश्न आहेत या सेटमध्ये. सगळे प्रश्न असेच आहेत. सोडवत असताना काळजीपूर्वक सोडवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण. त्यापेक्षाही दर्जेदार प्रश्न आहे. बघा, दिसायला फक्त सोपा आहे, सोडवायला गेला तर तुम्हाला ते कळणार नाही नेमकं काय सांगितलंय प्रश्नामध्ये. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. कुठलाही प्रश्न सोडत असताना गडबड नको, गडबड करू नका. काय सांगितलं बघा, 60 खोड रबर 60 रुपयास विकले तेव्हा 60% नफा झाला. तर एकूण किती नफा झाला म्हणले. एकूण नफा काढायचा आहे. नफा काढायचा आहे म्हणजे विक्री किंमत काढावी लागल, खरेदी किंमत काढावी लागल. काय काढावी लागल? खरेदी किंमत. आता खरेदी किंमत जर काढायची असेल तर बघा काय येतं. 60% नफा झाला म्हणजे 100ची वस्तू किती रुपयाला विकली रे? 160 रुपयाला विकली. केवढ्याला विकलेली आहे? 60 रुपयाला विकली. मग खरेदी किती रुपयाला केली? एक्स. अगोदर खरेदी किंमत काढून घेऊ. 100 गुणाकारामध्ये 60, भागाकारात 160, 0 ने 0 काटला, 4 ने भाग देऊ, 4 ने भाग गेला तर 25 आणि 4 ने भाग गेला तर 4 चौक 16. म्हणजेच 25 6 150 छेदामध्ये 4 याला भाग दिलं तर किती येईल रे? 75 भागिले 2. 75 भागिले 2 ही खरेदी किंमत झाली. आपल्याला काय काढायचं रे? नफा. नफा म्हणजेच काय? तर नफा म्हणजेच खरेदी किंमत वजा, नफा म्हणजेच खरेदी किंमत वजा विक्री किंमत. चला मांडा तिथं. खरेदी किंमत किती आलेली तुमची? 75 छेदामध्ये 2. पॉइंट मध्ये घेऊ शकता तुम्ही, काही अडचण नाही. पॉइंट मध्ये घेण्यापेक्षा डायरेक्ट सोडवा त्याला. विक्री किंमत -2 येईल ते. विक्री किंमत मायनस खरेदी किंमत असं पण लिहू शकता तुम्ही. मायनस मध्ये विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे तुमची? इथं दिसते तुमची विक्री किंमत किती आहे? 60 रुपये. 60 वजा किती? 75 छेदामध्ये 2. 6 दुनी 12 120 होईल. 120 मायनस 75 छेदामध्ये किती? 2. 25 आणि 20 किती होतात ते? 45 होतात. 45 भागिले 2 म्हणजे 22.5 रुपये तुम्हाला नफा झालेला आहे रे त्यात. 22 रुपये 50 पैसे तुमचा नफा आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे. चला लिहून घ्या. गडबड करू नका. अगोदर खरेदी किंमत काढा. खरेदी किंमत काढल्याच्या नंतर पुन्हा त्याची विक्री किंमत काढा आणि मग त्याला सोडवा. अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला तो घेतला होता. अशा पद्धतीने तो सोडवायचा होता. काय केलं समजलंय का? अगोदर खरेदी किंमत काढली. खरेदी किंमत आली 75 छेदात 2. याला तुम्ही पॉइंट मध्ये पण लिहू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे. मग विक्री किंमत मायनस खरेदी किंमत म्हणजे नफा असतो. मग नफा किती झाला? 120 वजा 75 45/2. 45/2 म्हणजे 22.5. पुढचा प्रश्न घेऊ आपण. 4 नंबरचा प्रश्न. सगळे प्रश्न अशाच पद्धतीने आहेत. छान प्रश्न आपण इथे यामध्ये टेस्ट सिरीजच्या माध्यमातून घेत आहोत. सगळे प्रश्न व्यवस्थितपणे समजून घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी बनवलेला आहे. ठीक आहे. बघा, 10,350 रुपये झालेल्या नफ्यात ए बी आणि सी यांचं प्रमाण 1:2 आहे, 2:3 आहे आणि 3:4 आहे. तर बी चा वाटा किती म्हणलेत ते तुम्हाला? बी चा वाटा किती? आता यांच्यामध्ये जे काही आलेले अपूर्णांक आहेत, अपूर्णांकात वाटप झाली. हा छेद जो आहे तो 2, 3 आणि 4 यांचा लसावी घेऊन त्याला गुणाकार करायचा आहे. म्हणजेच किती लसावी त्यांचा? 12. म्हणजे आपल्याला पूर्ण संख्या मिळते. 12 ने याला गुणलं तर पहिल्या वेळेस येतील 6. 12 ने याला गुणलं तर 3 चौक 12, 4 दुनी 8. दुसऱ्याला येतील 8. 12 ने गुणलं समजा याला तर 3 त्रिक 9. म्हणजेच यांची वाटप जी असेल ती 6 जसे 8 जसे 9 या प्रमाणात असेल. वाटप किती असेल? 6 जसे 8 जसे 9. टोटल वाटप किती झाली? 6, 8 आणि 9 म्हणजे 23 वाटप झाली टोटल. कुणाची काढायची आपल्याला? बी ची. बी ची 23 पैकी वाटप किती आहे? बी ची 8 प्रमाणात वाटप आहे. आणि टोटल किती आलेले तिकडं? 10,350. इकडे घेऊन टाका 10,350. हे बी ला मिळणारे पैसे आहेत. मग बी ला मिळणारे पैसे किती आहेत तर ते आपण काढून घेऊ. 23 न भाग जाईल याला. 23 न भाग गेला तर कितीचा भाग जातो बघा?
23 चोक 92, ते 8 आणि हे 3 म्हणजे 11 झाला, 23 5 115 म्हणजे 450 झाला. म्हणजेच 8 गुणिले 450. 0 8 पंचे 40 ला 0, आजचे किती आले 4, 8 चोक 32 आणि 4 किती 36, म्हणजेच 3600 रुपये यायला पाहिजे. जो पर्याय क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळतो, जो पर्याय उत्तर त्यातलं कसं आहे बरोबर उत्तर आपल्या करता येतं. ठीक आहे, हा प्रश्न आहे तुमचा 4 नंबरचा. व्यवस्थितपणे समजून घ्या. सगळे प्रश्न जे आहेत ते अतिशय दर्जेदार लेवलवरून आपण घेतलेले आहेत, त्याच्यामुळं सगळे प्रश्न सोडवा. पूर्ण पीडीएफ बघा. पीडीएफ लागतील तुम्हाला, पीडीएफ टाकल्या जातील. जसे जसे विश्लेषण होतील तसे तसे पीडीएफ तुम्हाला त्यामधून आपण देणार आहोत. त्यामुळं सगळे प्रश्न पहा आणि काही अडचणी आल्यास तर आम्ही इथे तुम्हाला मदत करण्यास आहोतच. तुम्हाला या माध्यमातून सगळं गणित बुद्धिमत्ताचं विश्लेषण आपण देणार आहोत. 5 बाजू असलेल्या बहुभुजाकृती आकृतीला किती कर्ण असतात? 5 बाजू जर असतील तर त्याला पंचकोन म्हणतात. 5 बाजूची आकृतीला आपण काय म्हणतो? पंचकोन आकृती. पंचकोन म्हणजे त्यामध्ये 5 कोन असतात. आता याचे जे काही आपल्याला कर्ण काढायचे आहेत, कर्ण काढत असताना समजून घ्या सूत्रे. आता कर्ण काढण्याचं सूत्रे, कुठलाही कर्ण काढत असताना, कर्ण काढताना आकृतीमध्ये किती कर्ण आहेत हे जर काढायचं असेल तर सूत्र घ्या n गुणिले n-3 भागाकारामध्ये 2. नेहमी लक्षात ठेवायचं, आपल्याला कुठल्याही आकृतीमध्ये किती कर्ण असतात हे जर काढायचं असेल तर n गुणिले n-3. n कोण आहे तर हा n बाजू आहे, ज्या किती येतं 5 बाजू आहेत लक्षामध्ये. मग 5 गुणिले किती येईल तिकडं तर 5 गुणिले 5 वजा 3 भागाकारामध्ये 2. 5 गुणिले 5 मधून 3 गेले तर किती 2, छेदामध्ये 2 न 2 कटला, म्हणजेच कर्ण किती आहे त्याच्यामध्ये 5 कर्ण आहेत असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, 5 कर्ण यायला पाहिजे. लिहून घ्या त्याला. पुढचा प्रश्न. आजच्या प्रश्नातला सर्वात टफेस्ट प्रश्न आहे. आजचे जे काही प्रश्नमाला आहे त्या प्रश्नमालातला मला सर्वात अवघड असणारा प्रश्न हा वाटला किंवा वाटतो. विद्यार्थ्यांना तो प्रश्न सोडता येईल, येत असेल तर बघा, नसेल तर कसा सोडवायचा होता ते आपण सांगू. बघा, एका आयताची लांबी 50% वाढली, त्याची रुंदी किती टक्क्याने कमी करावी म्हणजे क्षेत्रफळ तेवढेच राहील. सूत्र घ्या 100 गुणिले टक्का, 100 गुणिले टक्का आणि खाली 100 अधिक टक्का. या सूत्राचा वापर तुम्हाला करायचा होता, बाकी काहीच नाही. 100 गुणिले टक्का म्हणजे 50 आणि खाली 100 अधिक टक्का म्हणजेच अधिक 50. 100 गुणिले 50 भागाकारात किती आला रे 150. 0 ने 0 काटला, 5 त्रिक 15 होईल, म्हणजेच 100 छेदामध्ये 3 आणि 100 छेदामध्ये 3 म्हणजेच काय तर 33.33% असा जो काही आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. चला लिहून घ्या, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. दर्जेदार प्रश्न आहेत, सगळी प्रश्न मला पाहून घ्या. आपण हे सुरुवातीला जे काही आपण प्रश्न घेत आहोत हे सगळे प्रश्न तुम्हाला अशाच पद्धतीने घेतलेले आहेत, गणिताचे प्रश्न. ठीक आहे, त्याच्यापेक्षा पुढचा प्रश्न अजून हटके. प्रत्येक प्रश्न सोडवा, प्रत्येक प्रश्न सोडवलाच पाहिजे विद्यार्थ्यांना, असं वाटेल असेच प्रश्न आपण त्यामध्ये घेतले. 200 प्रश्नाची पीडीएफ आहे ही. आपण सगळे प्रश्न तुम्हाला देणार नाही. यातले जे काही टेस्ट झालेले आहेत हे टेस्ट तुम्हाला पाठवल्या जातील 50-50 मार्काच्या. याला कसं सोडवायचं होतं बघा, x - 9 छेदामध्ये 119 बरोबर 23 छेदामध्ये 17. कसा भाग दिलाय तो बघा. आपण याला भाग देत असताना भाग देऊन टाकू याला. 17 × 1 = 17, 17 × 7 = 119. 17 ने भाग गेला म्हणजे वरती राहिलं x - 9 छेदामध्ये 7 बरोबर किती 23 छेदामध्ये 1. हा 7 वरती घेऊन जाऊ. x - 9 बरोबर 23 गुणिले 7
इथे लिहून घ्या x वजा 9 बरोबर 7 गुणिले 23. 7 त्रिक 21 ला 1 हातचे आले 2, 7 दुनी 14 2 किती 161. हा वजा 9 तिकडे जाईल, x बरोबर 161 अधिक 9 होईल, तर x बरोबर किती येईल इकडे 170. 170 उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते बरोबर उत्तर होते. चला लिहून घ्या प्रश्न. प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या, प्रश्न समजून घ्या, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला प्रश्नाचा लेवल कळणार नाही. स्वतः सोडवा, अगोदर प्रश्न सोडवा आणि नंतर लिहून घ्या. नाही समजला तर मग व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल, पूर्ण व्हिडिओ पण पाहण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न. जसं शक्य असेल, जसे व्हिडिओ बनवता येईल आपण तसं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. कारण टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत, ह्या टेक्निकल प्रॉब्लेमला फेस करून आपल्याला हे घ्यावं लागत आहे. 111 गुणिले 91 हे उदाहरण सोडवताना कोणते सूत्र सोयीचे होईल? 111 म्हणजेच काय होईल, 100 अधिक 11 आपण असं लिहू शकतो आणि 100 वजा 11 आपण याला असं पण लिहू शकतो. म्हणजेच हा आहे a अधिक b आणि हा आहे a वजा b. मग यांचा विस्तार काय असतो, तर a अधिक b आणि a वजा b याचा विस्तार असतो a चा वर्ग वजा b चा वर्ग. त्या टाकून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, a वर्ग वजा b चा वर्ग. प्रत्येक प्रश्न सोडत असताना समजून घ्या कशा पद्धतीने आपण जात आहोत. उगेच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू नका. कुठलेही प्रश्न सोडत असताना बेसिक कन्सेप्ट नुसार तुम्हाला जावं लागेल. अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न आहेत, पेपरला आलेले उदाहरणे आपण असे कुठलेही उदाहरण घेतलेले नाहीत. दर्जेदार उदाहरणे या माध्यमातून आपण तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. आवडला तर शेअर करा, प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. प्रश्न लिहून घ्या. या माध्यमातून तुम्हाला जवळपास 900 प्रश्नाची 1 आणि 200 प्रश्नाची 1 म्हणजे जवळपास 1100 प्रश्न आपल्याकडे आहेत. असे 1100 प्रश्न सोडून घेऊन तुम्हाला पीडीएफ त्याची पाठवली जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न. सध्या लागत असतील तर त्या तुम्हाला पेड स्वरूपामध्ये मिळतील, पैशाच्या स्वरूपामध्ये मिळतील. अशा पद्धतीने पण आपण सोय केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना लागत असतील तर त्या माध्यमातून फीस पेड करून तुम्हाला त्या देण्यात येतील. 9 संख्याचा मध्य 28 आहे. मध्य म्हणजे सरासरी. मध्य म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, सरासरी. बर, सरासरी. 9 संख्याचा मध्य किती आहे, 8. ही झाली एकूण बेरीज त्यांची, एकूण बेरीज. बर, पुढे काय म्हणले बघा, एक संख्या वगळल्यास मध्य 4 ने कमी होतो. एक संख्या वगळली म्हणजे संख्या 8च राहिल्या आणि जो काही सरासरी आहे तो कमी होतो म्हणलेत ते. अलग लक्षामध्ये इथं काय होईल बघा, 8 संख्या 9 गुणिले 28. एक संख्या कमी केली म्हणजेच 8 राहिला आणि सरासरी किती झाला, 4 न कमी झाला. यांचा तुम्हाला गुणाकार करावा लागेल. यांचा गुणाकार करून जर तुम्ही सोडलं आणि त्यातला फरक घेतला तर ती आपली संख्या असेल, हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग गुणाकार करून घेऊ. 9 8 72 ला 2 हातचे किती आले रे, 7. 9 दुनी 18, 18 आणि 7 किती 25, 252 होईल ती. बर, 8 चोक 32 ला 2 हातचे किती आले 3, 8 दुनी 16 आणि 3 किती 19. 2 मधून 2 गेला तर 0 आणि 25 मधून 19 गेले तर 6, म्हणजे 60 संख्या येते. पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर होतं, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला जायचं होतं. आपल्याला ती संख्या काढायची होती. उघडलेली संख्या कोणती आहे, तर वगळलेली संख्या आहे 60, ज्यातून एक कमी केली होती म्हणून सरासरी किती झाला होता, 4 न कमी झाला होता. पुढचा प्रश्न 10 नंबरचा. प्रश्नाचा लेवल लाईक आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण आम्हाला तुमच्यापर्यंत नवीन नवीन जे काही व्हिडिओज आहेत, प्रश्न आहेत, हे घेऊन यायचे. 4 फॅक्टोरियल म्हणजेच काय, तर 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 याला फॅक्टोरियल म्हणतो आपण, म्हणजेच तो झाला 24. 5 फॅक्टोरियल म्हणजे काय, 4 फॅक्टोरियल गुणिले 5. 4 फॅक्टोरियलची किंमत किती आली, 24 गुणिले 5 म्हणजेच किती 120. चला यांच्या दोघांचा गुणाकार, कारण यांच्या दोघांच्या मनात गुणाकाराचं चिन्ह आहे.
म्हणजे 24 गुणाकारामध्ये 120. 24 दुनी 48, 8 आजचे किती आले 4, 24 आणि 4 किती 28, वरचा 0 जशाला तसा 2880. अशा पद्धतीने त्याचं पर्याय उत्तर बरोबर येईल. 2880 करून घ्या, जो पर्याय क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळेल. प्रश्न सोडवत असताना विशेषतः कन्सेप्ट समजून घ्या आणि मग सोडवा. सगळे प्रश्न व्यवस्थितपणे लिहून घ्या. सगळे प्रश्न लिहून घेऊन सोडवण्याच्या लागीचे आहेत. प्रत्येक प्रश्न तुम्हाला त्या पद्धतीने सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न दिसायला सोपा दिसतो, पण मी तर डायरेक्ट सोडवणार आहे. विशेषतः बघा 9 त्रिक 27 7 कोणाच्याच याच्यामध्ये एकक स्थानी 7 नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर. पण असे प्रश्न सोडवत असताना नेहमी लक्षात ठेवायचं की तो 100च्या जवळ असतो, म्हणून गुणिले त्याला काय करायचं 100, आणि एकदा तो काय करायचा 100 वेळा केला आणि एकदा त्याला काय करायचं पुन्हा 1 ने गुणायचं. याचं जरी उत्तर तुम्ही केलं असतं ते उत्तर किती आलं असतं 32967. आपल्याला 99 ने गुणायचंय, आपण एकदा 100 ने गुणू आणि एकदा 1 मधून त्यातून काय करू वजा करू, म्हणजे पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं. 12 नंबरचा प्रश्न बघा. समर्थने 3.25 रुपये प्रति किलोने 60 समोसे खरेदी केले. खरेदी किंमत काढून घेऊ. बर, खरेदी किंमत काढत असताना काय खरेदी किंमत येईल बघा 3.25 गुणिले किती 60. बर, पुढे काय म्हटले बघा, तर त्याऐवजी त्याने 39 रुपये प्रति किलो प्रमाणे मिठाई घेतली असती तर किती मिठाई आली असती. एकूण मिठाई काढायची आपल्याला. एकूण मिठाई काहीच नाही, एकूण मिठाई जी काढायची आपल्याला ती फक्त भागाकारात घ्या 39. 3.25 गुणिले 60 भागाकारामध्ये किती 39. ठीक आहे. पॉइंट कट केला तर खाली 2 झिरो टाकून द्या, म्हणजेच किती येईल 325 गुणिले 60 भागाकारात किती 3900. वरचा 0 खालचा 0 कॅन्सल होईल. 3 दोन्ही 6चा भाग जाईल आणि इकडं कितीचा जाईल 13चा. ठीक आहे, म्हणजेच किती येईल 325 गुणिले 2 भागाकारामध्ये किती आला इकडं 13. 13 न भाग जाईल. 13 दोन्ही 26, 13 39 जास्त होतात, मग 13 दोन्ही 26 होतील. 26 गेले राहिले किती 6, 13 पाचे 65 गुणिले 2 भागिले किती 10. 25 दोन्ही 50 भागिले 10. 0 ने 0 कटला. 5 kg येईल रे 5 kg. 5 किलो मिठाई येईल त्यामध्ये. लिहून घ्या त्याला 5 किलोची मिठाई त्यामध्ये येऊन जाते असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न लिहून घ्या. सर्व प्रश्न जे काय आहेत हे सगळे प्रश्न अतिशय दर्जेदार लेवलचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. मी फक्त 25 प्रश्न आज घेणार आहे. राहिलेले 25 प्रश्न आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये किंवा दुसरा व्हिडिओ जे काही येईल आपला त्या व्हिडिओमध्ये आपण टाकणार आहेत. कारण व्हिडिओ खूप लेंदी होतो, विद्यार्थी तेवढा व्हिडिओ पाहत नाहीत. काही विद्यार्थी अभ्यासू आहेत, परंतु आपण 25-25च्या सेटनुसार जाणार आहोत हे लक्षात घ्या. विषम संख्येची बेरीज काढायची रे. एकूण विषम संख्या काढून घ्या आधी. एकूण संख्या काढाव्या लागतील त्यानुसार. आता एकूण संख्या काढायचं सूत्र काय आहे, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1. यानं एकूण संख्या निघतील आपल्या. 8 मधून 8 गेला तर 0 आणि 9 मधून 3 गेला तर 60 प्लस 1. 60 आले असते तर 30 झाल्या असत्या. एक उरली. उरलेली संख्या कोणती, ह्या दोन्ही संख्या कोणत्या गटातून आल्यात सम गटातून. म्हणजेच 31 कोण आहेत सम संख्या आहेत आणि 30 कोण आहेत विषम. आपल्याला कोणाची बेरीज काढायची विषमची बेरीज काढायची, म्हणून फक्त पुढे विषमचाच ग्रुप पुढे घ्यायचा आहे. मग सूत्रे पहिली विषम संख्या प्लस शेवटची विषम संख्या भागिले 2 गुणाकारात एकूण विषम संख्या. एकूण विषम संख्या. आता सूत्रात किमती टाकून देऊ. पहिली विषम कोण आहे 37 घेता येणार नाही 38. पुढची घ्यावा लागेल 39. 98 घेता येणार नाही, मागची घ्यावी लागेल 97 भागिले किती 2 गुणाकारामध्ये किती येतो इकडं तर 30. भाग देऊन घ्या. 9 7 16 ला 6 हातचा आला 1. 9 3 12 आणि 1
13 छेदामध्ये 2 गुणिले 30, याला भाग देऊन घेऊ. 2 6 12 1 2 16 गुणिले 30. 8 त्रिक 24 ला 4 8 2 6 त्रिक 18 आणि 2 किती 20, वरचा 0 जशाला तसा. 2040 पर्याय क्रमांक 1 जो आहे तो त्यातला पर्याय क्रमांक 1 कसा आहे बरोबर आहे असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ आपण. चौदा नंबरचा प्रश्न. सर्व प्रश्न जे काय आहेत हे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. त्रिकूट सांगितले, हे त्रिकूट आहे रे, कारण 41 हा त्रिकूट म्हणजे काय, त्रिकूट म्हणजे कर्णचा वर्ग किंवा मोठ्या संख्येचा वर्ग, मोठ्या संख्येचा वर्ग, मोठी संख्याचा वर्ग बरोबर लहान संख्येचा वर्ग अधिक दुसऱ्या लहान संख्येचा वर्ग, दोघांच्या वर्गाचे बेरीज इतका असतो. म्हणून पहिला येतो. आता 3 4 नाही तर 5 पाहिजे होता, म्हणजे हा पण नाही. 8 15 17 पाहिजे होता, हा पण नाही आणि हा पण नाही. म्हणजे फक्त तिथं वर्ग संख्या असणारी एकच संख्या आहे, म्हणजे 41 चा वर्ग बरोबर 40 चा वर्ग अधिक 9 चा वर्ग. 41 चा वर्ग आहे 1681, हा आहे 1600 आणि हा आहे 81, म्हणजे 1681 बरोबर 1681. पहिला एकच असणारी संख्या जी आहे ती त्यामध्ये तुम्हाला वर्ग संख्या आहे किंवा त्रिकूट आहे असं त्याचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न 15 नंबरचा प्रश्न. पूर्ण प्रश्न पहा. सगळे प्रश्न पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की त्यामध्ये लेवल जे आहे त्या लेवलनुसार आपण गेलो. बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. 215 ला 64 63 ला किती, सिंपल आहे. 215 जो काही दिसतो त्या 215 ची मांडणी कशी केली बघा त्यांनी. 215 जो आहे त्या 215 ला काय केलं बघा त्यांनी, 2 अधिक 1 अधिक 5 सर्वांची बेरीज केली 8, 8 चा वर्ग केला तर 64. 63 ला लिहिलं 6 अधिक 3 9, 9 चा वर्ग किती रे 81. चला 81 लिहून टाका तिथं. 81 आहे अंकाची बेरीज आणि त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला वर्ग करायचा आहे. अशा पद्धतीनं ती संख्यामाला होती किंवा संख्या सहसंबंध होता. पुढचा संख्या सहसंबंध बघू आपण. काय दिलेलं बघा, अक्षरामध्ये संख्या सहसंबंध दिलेला आहे. अक्षरातला संख्या सहसंबंध दिलेला आहे. एडी ला लिहिले त्यांनी डीए, एडी ला काय लिहिलंय त्यांनी डीए. मग एडी डीए उलट केलं मग जीई, जी आणि ई कुठे कुठे दिसतात ते बघून घ्या. इथं दिसत नाहीये, अगोदर जी घ्यायचा आहे. इथं पण आहे, इथे पण आहे, इथं पण आहे. बर, जी आणि ई इथं पण आहेत, सर्व ठिकाणी जी आहे. पण ए आणि डी जो दिसतो, ए चा नंबर 1 आणि डी चा नंबर 4 आहे. दोघांची बेरीज केली त्यांनी इथं 5, म्हणून जी चा नंबर 7 आणि ई चा नंबर किती आहे 5. दोघांची बेरीज केली तर 12, म्हणजे मधात तुम्हाला यायला पाहिजे होतं 12, म्हणजे G12E असा जो काही पर्याय क्रमांक 2 दिसतो हा पर्याय क्रमांक 2 त्यातला बरोबर पर्याय आपल्याला काढता येतो. अक्षर मागं पुढं होऊ देऊ नका, लक्षात घ्या. त्यांनी उलट केले म्हणून आपल्याला पण उलट करावं लागेल. संख्यामाला पूर्ण करायची आपल्याला. बघा, संख्यामाला पूर्ण करत असताना आपल्याला संख्यामाला जी दिलेली आहे ती लिहून घेऊ आपण. 2 6 16 38 84 क्वेश्चन मार्क आणि 368. यांच्यामध्ये कितीचा फरक आहे 4 चा. यांच्यामध्ये कितीचा आहे 10 चा. यांच्यामध्ये कितीचा आहे 4 10 गेले तर 2 आणि इकडे गेला तर 6 मधून 8 गेले तर किती राहील 2 आणि इकडे गेला तर 2. 22 चा आहे. ठीक आहे, 4 चा आहे, 10 चा आहे, 22 चा आहे. त्याच्यानंतर पुढचा जो काही फरक आहे 46 चा आहे. इथला फरक तुम्हाला काढायचा आणि इकडे काढायचा आहे. पण 4 10 46 असा काही फरक आपल्याला लागत नाही.
म्हणून अजून पुन्हा एकदा फरकाचा फरक आपण काढून घेऊ. इथे 6चा आहे, इथे 12चा आहे आणि इथे 24चा आहे. तर इथे 48चा फरक असायला पाहिजे होता. 48 याच्यात प्लस केले तर ते 94 झाले असते. मग 94 त्याच्यामध्ये तुम्हाला प्लस करायचे, बाकी काहीच नाही. कुणामध्ये 84 प्लस 94 म्हणजे 4 आणि 4 8 होईल आणि 17 आणि 1 18 म्हणजे 178 यायला पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 4 जे दिलेला आहे ते बरोबर आहे. फरकाचा फरक घेतला इथं, फरकाच्या फरकाची संख्या मला होती त्याच्यामुळं आपल्याला या पद्धतीने जायचं आहे. फरकाचा फरक घ्या दिला. 18 नंबरचा प्रश्न घ्या. 18 नंबरचा प्रश्न जो आहे तो सांकेतिक भाषेवरून घेतलेला आहे. सांकेतिक भाषेवरून बघा काय म्हणले ते. सांकेतिक भाषेमध्ये 7ला त्यांनी काय लिहिलं तर 350 लिहिले. 4ला त्यांनी काय लिहिलं तर 68 लिहिले. 8ला त्यांनी काय लिहिलं तर 520 लिहिले. विद्यार्थ्यांना वर्ग आणि घन माहिती असणं गरजेचं आहे. वर्ग आणि घन जेव्हा तुम्हाला लक्षात येतील तेव्हा हा कन्सेप्ट जो आहे तो माहिती असेल. त्यामुळे वर्ग आणि घन पाठ करून ठेवा. 7 जो आहे तो 7चा घन आहे 343 आणि त्यामध्ये पुन्हा त्यांनी 7 प्लस केले, याचा अर्थ उत्तर आलं 350. पुढं 4च्या घनामध्ये 4च प्लस केलेले आहेत. 4चा घन आहे 64, 4 प्लस केले त्यांनी आलं 68. तसंच आपल्याला पुढे सांगितलंय त्यांनी 10चा घन प्लस 10 करून घ्या. 10चा घन 1000 अधिक 10 म्हणजेच उत्तर यायला पाहिजे होतं 10 10. पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर होतं. घन करून तुम्हाला तीच संख्या त्यामध्ये काय करायची आहे, प्लस करायची आहे, एवढं लक्षात घ्या. 18 नंबरचा प्रश्न. बुद्धिमत्ताचे प्रश्न आपण यामध्ये घेतले. हे काही बुद्धिमत्ताचे पण प्रश्न तिथं आलेला आहे. पुढचा प्रश्न वयवारीचा आधारित असणारा प्रश्न आहे. वयवारीवरून हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. राम श्याम जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी किती आहे? 16 वर्ष. 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी सरासरी किती होती रे? 16 वर्ष. बर. त्यांनी सांगितले 5 वर्षानंतरच्या वयाची सरासरी किती होईल. चला 5 वर्षापूर्वी 16 आहे म्हणजेच आज केली तर 5 प्लस असतील आणि नंतर 5 वर्षानंतर 5 असतील. ही असन आजची आणि ही असन 5 वर्षानंतरची. झालं म्हणजेच किती 16 अधिक 10 बरोबर किती येईल रे? 26. कारण प्रत्येकाचं वय वाढायला लागले विद्यार्थ्यांना. कोणी एका विद्यार्थ्याचं वय वाढत नाही म्हणून सरासरी काय असायला पाहिजे 5 अधिक 5 10 न वाढायला पाहिजे. म्हणजे सरासरी किती येईल तिथं 26 वर्ष यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. 5 5 वाढले आज 5 वर्षांनी आणि 5 वर्षानंतर 5 वर्षांनी. 20 नंबरचा प्रश्न बघा. गाडी सकाळी 9:15 सुटली. ताशी 65 किलोमीटर वेग आहे आणि 793 किलोमीटर अंतर जायचंय तर शहरात किती वाजता पोहोचेल? आधी वेळ काढून घेऊ. वेळ म्हणजेच काय तर वेळ म्हणजेच अंतर भागाकारामध्ये वेग, याला आपण म्हणतो वेग. अंतर किती आलं 793 भागिले किती रे 65. 13च्या पाड्यातल्या संख्या द्या. 13 संग 78 एक उरला 13 1 13 13 5 किती 5. 12 पंचे 60 एक उरला पॉईंट देऊन 0 5 दोन्ही 10 म्हणजेच 12.2 तासानंतर म्हणजेच 12 तास आणि 12 मिनिटे. कारण पॉईंट 2 ला 6 ने गुणावं लागल. पॉईंट नंतर 1 आला मग हे 12 मिनिट आणि हे 15 मिनिट. आधी मिनिटावरून चालल्या जाऊ. 12 अधिक 15 बरोबर किती होतात 27. 27 इथं नाही 27 इथं नाही 27 इथं नाही. चला पर्याय क्रमांक 4 टाकून द्या. जो पर्याय क्रमांक 4 मध्ये 27 तुम्हाला पाहायला मिळतो म्हणून पर्याय क्रमांक 4 आहे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आपल्याला काढता येईल. ठीक आहे. काहीच नाही आपण काय काढला हा तासात आलेला आहे. तासाचं कशामध्ये कन्वर्ट केलं तुम्हाला तासाचं मिनिटामध्ये आणि सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं एक व्हिडिओ पण आहे. तो व्हिडिओ पाहून घ्या. पॉईंट नंतर पहिला अंक आला तर त्याला 6 ने गुणायचं असतं म्हणजे 0.0 तास 0.02 तास गुणिले 60 म्हणजेच किती होईल रे 12 मिनिटे. आपण ते केले बस बाकी काही नाही. चला फक्त 5 प्रश्न राहिले. सगळे प्रश्न पाहून जा. खाली जे असणारे प्रश्न आहेत ते सुद्धा दर्जेदार प्रश्न आहेत. ठीक आहे. बुद्धिमत्ताचे प्रश्न सुद्धा दर्जेदारच आहेत त्याच्यामुळं प्रत्येक प्रश्न पाहण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न बघा. कॅलेंडरवरून घेतलेला प्रश्न आहे हा.
15 फेब्रुवारी 2020 रोजी गुरुवार आहे, तर त्याच वर्षातील मे महिन्याचा शेवटचा वार कोणता? 15 फेब्रुवारीला कोणता आहे? गुरुवार. लीप वर्ष आहे रे. मग लीप वर्ष असतील तर किती दिवस उरले तिथं? फेब्रुवारी मध्ये 14 दिवस उरले, मार्च मध्ये 3 दिवस ऑड आहे, एप्रिल मध्ये 2 दिवस ऑड आहे, आणि मेची शेवटची तारीख काढायची म्हणजे 3 दिवस धरा दिलं. मेच्या महिन्याचा शेवटचा वार म्हणले ते. ठीक आहे. 7च्या पाड्यात आणा आणि सोडून द्या. 7च्या पाड्यात आणा आणि सोडून द्या म्हणजे 7च्या पाड्यात आणले 14 सोडून दिले, 3 आणि 3 6 आणि 2 8. 8 म्हणजेच बाकी किती उरला? 1. बाकी 1 उरला म्हणजे 1 दिवसाने वार काय होतो? पुढे जातो. मग 1 दिवसाने वार पुढे जातो तर 1 दिवस पुढे चालल्या जा. गुरुवारच्या ऐवजी काय येईल इथं? शुक्रवार. सगळे जे काही आहेत हे सगळे भाग आपण सगळ्या भागावरून घेतलेले आहेत. बुद्धिमत्तामध्ये पण भूमितीचे पण प्रश्न तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील. काही अडचणी आल्यास तुम्ही संपर्क आम्हाला करू शकता. 22 नंबरचा प्रश्न आपल्याला पुढचा घ्यायचा आहे. सोपा प्रश्न आहे, भूमितीवरून घेतलेला आहे. एका सभागृहाची लांबी 30 मीटर आहे आणि रुंदी 9.5 मीटर आहे. सगळीकडे अर्धा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील? या पुढचा प्रश्न बघा. एकूण फरशाचं सूत्र आहे आपलं. एकूण फरशा, एकूण फरशा बरोबर काय येतं? एकूण रूमचे क्षेत्रफळ, एकूण रूमचे क्षेत्रफळ भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ, एका फरशीचे क्षेत्रफळ. आपल्याला फक्त त्यांच्या लांबी टाकायच्या आहेत. वरती 30 मीटर गुणिले किती आहे? 9.5 मीटर, भागाकारात अर्धा मीटर म्हणजे 0.5 मीटर गुणिले 0.5 मीटर. मीटरने मीटर कटून गेलेले सगळे. मीटरने मीटर कटला, मीटरने मीटर कटला, खाली उरला 30 गुणिले 9.5, खाली आला 0.5 गुणिले 0.5. एक खाली पॉईंट नंतर 2 संख्या आहेत, वरती एकच होती म्हणून 2 0 टाकून देऊ, पॉईंट पॉईंट कॅन्सल करू. 30 गुणिले किती? 950, भागाकारात 5 गुणिले 5. 5 न भाग दिला 5 सक 30, 5 न भाग दिला 19, 5 95, 0 जशाला तसा. 19 6 114 होतात. 114 वरती एक 0 लागेल. पर्याय क्रमांक 4 बरोबर करून घ्या. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. MPSC कंबाईनला सुद्धा जे काही उदाहरणं येणार आहेत त्या लेवलनुसार आपण उदाहरणं घ्यायला लागलो. त्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस म्हणून तुम्ही व्हिडिओज पहा. जे काही कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होतील. तुम्हाला जी काही प्रॅक्टिस करायची हे प्रॅक्टिसचे उदाहरणं या माध्यमातून पाहायला मिळतील. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. सर्व प्रश्न सोडून पहा जेणेकरून तुम्हाला ते प्रश्न येतात का नाही हे कळून जाईल. ठीक आहे. बघा, एक IPL चा टुर्नामेंट मध्ये एकूण 105 सामने खेळले गेले. प्रत्येक संघाशी एकदा सामना खेळला गेला तर IPL च्या टुर्नामेंट मध्ये एकूण किती संघांनी भाग घेतला? ऑप्शनचा वापर करू शकतात. आपल्याला माहिती आहे हस्तांदोलनासाठी आपण काय सूत्र वापरतो? n गुणिले n-1/2. अशा पद्धतीच्या सूत्राचा वापर करून आपल्याला त्याला सोडता येईल. ऑप्शन करा, नाहीतर दिलेली संख्या जी आहे तिची दुप्पट करा. तिची दुप्पट केली म्हणजेच काय येईल? 210. 210च्या समोरची वर्गसंख्या घ्या 225 आणि तिचं वर्गमूळ टाकून द्या किती? 15. तर हा आहे तुमचा n. n नुसार येतं का बघा. 15 गुणिले 14 भागाकारामध्ये 2, भाग दिला तर 7, 15 7 105. आले का? 105 सामने आले. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 23 प्रश्न झालेले आहेत. राहिलेले 2 प्रश्न पुढचे बघा. सोपे दर्जेदार प्रश्न आहेत. खाली प्रश्न आहेत. 50 प्रश्न आहेत यामध्ये टोटल. ते प्रश्न पण घेऊ. भाग क्रमांक 1 इथेच मी कंप्लीट करते. भाग क्रमांक 2 आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. 25 पासून पुढचे प्रश्न आपण त्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढचा प्रश्न. एका संख्येच्या ती संख्या आपल्याला माहिती नाही. ती संख्या आपल्यासाठी असेल x रे. ती संख्या आपल्यासाठी काय आहे? x.
बर च्या म्हणलेत ते एक्स, च्या म्हणलेत म्हणून गुणाकार 2/3, पुढे च्या म्हणलेत म्हणून गुणाकार 5/6, मध्ये म्हणलेत म्हणून कंस 72 मिळवल्यास 72 मिळून घेऊ तेव्हा उत्तर काय येतं तीच संख्या म्हणजे एक्स. याला आपल्याला सॉल्व्ह करता येईल. सोडवायचं असेल तर काय होईल बघा इकडं, बे एक बे बे त्रिक 6, 5 न एक्स ला गुणलं तर 5x छेदामध्ये किती 9 अधिक 72 बरोबर एक्स. 72 जशाला तसा एक्स वजा 5x छेदामध्ये किती 9, याच्या खाली काय म्हणजे कोण आहे 1. 72 जशाला तसा 9 ने एक्स ला गुणलं तर 9x मायनस 5x छेदामध्ये किती 9. 72 जशाला तसा 9x मधून 5x गेले तर खाली किती राहिले 4x छेदामध्ये किती 9. 9 वरती जाईल आणि 4 खाली येईल. 72 गुणिले 9 भागिले 4 बरोबर किती x. याला भाग दिला तर 18 चोक 72, 18 गुणिले 9. मग 18 गुणिले 9 बरोबर किती येईल रे 162. पर्याय क्रमांक 162 किती दिसतो, पर्याय क्रमांक 3 दिसतो 162, म्हणून पर्याय क्रमांक 3 162 बरोबर. लिहून घ्या त्याला. ती संख्या माहिती नाही म्हणून आपण एक्स घेतली. इथे 4 लागलं, इथे पण 4 लागलं, 4 लागलं तर गुणाकार होईल. उत्तर तीच संख्या मिळते, तीच संख्या मिळते म्हणून उत्तर बरोबरच्या पलीकडे काय घेतलं आपण एक्स आणि त्याला सॉल्व्ह केलं. सगळ्याला सॉल्व्ह केलं तर उत्तर काय येईल त्याचं 162. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे या सिरीज मधला. भाग क्रमांक 1 मध्ये आपण 200 प्रश्न घेणार आहेत. त्यातला भाग क्रमांक 1 25 प्रश्न आहेत. 25 चे जवळपास 4 घटक येतील, आपले 4 भाग येतील. त्यानुसार तुमचे 200 प्रश्न कव्हर होतील. सगळे 200 प्रश्न पाहून घ्या, व्हिडिओ सगळे पाहून घ्या म्हणजे तुम्हाला कळून जाईल. व्याज काढायचे म्हणजे आय काढायचा आहे. आयचं सूत्र आहे आय बरोबर PTR भागिले 100. आय समजून घ्या काय आहे तर आय हा व्याज असतो, त्याला इंटरेस्ट म्हणतात तुम्ही. पी हा प्रिन्सिपल असतो, त्याला मुद्दल म्हणतो तुम्ही, मुद्दल. टी हा टाइम असतो, त्याला वेळ म्हणतात. आणि आर हा रेट असतो, त्याला आपण दर म्हणतो. आपल्याला त्यांनी व्याज काढायला सांगितलं म्हणजे आय काढायचा आहे. किमती मांडून द्या. किमती मांडत असताना व्यवस्थित मांडा. पी मुद्दल किती दिलेला आहे 12,000. बर टाइम किती आहे 3.5 वर्ष, 3.5 वर्ष. बर आणि दर किती आहे 8%. भागाकारामध्ये 100. वरचा पॉईंट कट करायचा तर खाली पॉईंट कट करायचं तर 0 वाढून द्या. 12,000 गुणिले किती 35 गुणिले 8 भागाकारात किती आला रे 1000. वरचे 3 0 खालचे 3 0 काय होईल कॅन्सल. 12 पंचे 60 ला 0 आजचे आले 6. 12 36 आणि 6 किती 42 गुणिले 8 0. 8 दुनी 16 ला 7 चाल 32 आणि 1 किती 33 म्हणजे 3,360 रुपये. पर्याय क्रमांक 3 जो आहे तो पर्याय क्रमांक 3 यामधला बरोबर पर्याय आपल्याला काढता येतो. ठीक आहे. तर या पद्धतीनं आपण पहिले 25 प्रश्न जे आहेत पहिल्या भागामध्ये घेतलेले आहेत. सगळे प्रश्न पाहिले असतील तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. काही अडचणी असतील तर 94 05 82 87 42 यावरती तुम्ही संपर्क करू शकतात. या माध्यमातून तुम्हाला PDF सुद्धा मिळतील. 200 प्रश्नाची PDF आहे. 200 पैकी आपण पहिले 25 घेतले, पुढचे 25 पुढच्या भागामध्ये येतील. सर्व प्रश्न जे काही आहेत हे सर्व प्रश्न तुम्हाला फ्री भेटतील. पण व्हिडिओ झाल्याच्या नंतर ज्यांना व्हिडिओच्या अगोदर पाहिजे असतील तर त्या विद्यार्थ्यांना PDF साठी 200 प्रश्नासाठी फक्त 25 रुपये द्यावे लागतील. जेणेकरून तुम्हाला 200 मार्काची PDF आपण फक्त 25 रुपयामध्ये तुम्हाला पाठवून देऊ. ज्यांना PDF साठी ऑनलाईन पैसे पाठवायचे आहेत त्यांनी 82 08 55 35 63 या क्रमांकावरती आम्हाला फोनपे करायचा आहे. फोनपे केल्याच्या नंतर तुम्हाला ते क्वेश्चन्स पाहायला मिळतील किंवा ते क्वेश्चन्स टाकले जातील. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.